श्रेयस आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट काढण्याचा प्रयत्न होता. अर्थात एका धावाने या संघाची सुरुवात मात्र झाली. एक धाव पाहूया कशा प्रकारची बॅटमधून आली धाव असावी. यस, पंचांचा कोणताही इशारा नाही. याचा अर्थ एका धावाने या संघाची सुरुवात होते. डावातील पॉवर प्लेचं पहिलं षटक श्रेयसला आपण पाहतोय. स्ट्राईकला आपण पाहिलं तर वैभव, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर रोहित आणि वैभव सलामीची जोडी. पुन्हा एकदा श्रेयस सज्ज होतोय. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जगामध्ये आपण सर्व गोष्टी विकत घेऊ शकतो. वेळ अशी गोष्ट आहे जिला आपण विकत घेऊ शकत नाही. वेळेचं भान ठेवा प्लीज. अकूट टप्प्याचा इथं मात्र चेंडू होता. चांगलं क्षेत्रक्षण कव्हरमध्ये पाहायला मिळतंय. दोन चेंडूवरती दोन सिंगल. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजांची. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन वैभव आणि रोहित जोडी मैदानात. सामना क्रमांक 2 श्री शेखर निकम मित्रमंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आमदार चषक आपण पाहतोय 2025 पर्व पहिलं. मॅच नंबर 2 डे नंबर 2 आपण पाहतोय पवन तलाव मैदानावरती. टॉस का बॉस इथे बघा. शॉर्ट फायनलच्या दिशेने आपण जो खेळाडूला आपण पाहतोय सातत्यपूर्ण चिपळूणमध्ये येत असतो. चांगली कामगिरी अर्थातच मोहसिन बुरुणकरला आपण पाहतोय. एक दर्जेदार आक्रमक बॅटर. इथे मात्र पडल्यानंतर आउटस्विंग सुरेख प्रकारची गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू टाकताना केवळ 2 धावा दिल्यात. कंजूस गोलंदाजी. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. स्ट्राईकवर रोहित, नॉन स्ट्राईकला वैभव. ही सलामीची जोडी मैदानात. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपण कोण पाहिलं तर मिड विकेट आहे. सर्कलच्या बाहेर मिडॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू उर्वरित मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या नियमानुसार सर्कलच्या आतमध्ये सज्ज झालाय. षटक क्रमांक पहिलं 4था चेंडू टाकण्यासाठी श्रेयस पॅव्हलिन एनकडून. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्याच प्रकारची फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असेल, परंतु इथे इथे मात्र जखडून ठेवलंय. रोहित बघा पहिल्या चेंडूवरती त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एक धाव मिळाली. त्यानंतर एक धाव आली होती वैभवच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र 2 डॉट सुरेख कमबॅक श्रेयस आपण पाहतोय. पहिल्या सामन्यात 57 धावांचा पाठलाग करताना धावा डिपेंड आल्या होत्या. 10 धावांनी सामना जिंकला होता कोकणी बॉईज संघाने. अकाउंट ओपन केले या स्पर्धेतील कोकणी बॉईज संघाने. इथे बघा, इथे श्रेयसने खरोखरच क्लास दाखवलाय गोलंदाजीचा. सुंदर आउटस्विंग पाहायला मिळत आहेत. जखडून ठेवलंय. कंजूस गोलंदाजी म्हणतात ना, चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ओळखणं फार कठीण जातं. अशा प्रकारे या गोलंदाजीची गोलंदाजी ओळखणं मात्र पहिल्या षटकात फार कठीण झालंय. कोणासाठी? रोहितसाठी. खास करून रोहितने आतापर्यंत डॉट चेंडू घेताना आपण पाहिलेत. षटकातील शेवटचा चेंडू असेल. प्रभावी षटक, दर्जेदार सुरुवात दापोलीसाठी श्रेयस. इथं मात्र मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. 3 धावा फलकावरती असतील. विक्रम उर्फ गोट्या भोसले प्रमुख पंच, स्क्वेअर लेग पंच आदन दळवी. 3 धावा फलकावरती. पहिलं षटक चालू असताना दिनेश 11 वावे विरुद्ध दापोली 11 असा मॅच आपण पाहतोय. पहिल्या सामन्यात चांगली लढत पाहिली, परंतु इथे बघा चांगली सुरुवात मात्र केली गोलंदाजी. आणि खास करून खेळपट्टीच्या बाबतीत सांगायचं झालं तर गोलंदाजी आणि फलंदाजी दोघांना देखील ॲडव्हान्टेज आहेत. काल धावा देखील आल्या, चांगली गोलंदाजी देखील झाला. फॉर एक्झाम्पल श्रेयस ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, जखडून ठेवलंय. सलामीचे षटक आहे. डावकर बॅटर रोहित मात्र थोडंसं स्ट्रगल करतोय धावांसाठी. पुन्हा एकदा यष्टीरक्षक आणि गोलंदाज डॉट चेंडूची सांगता होते, षटकाची देखील सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे ती बिनबाद 3. चांगलं षटक शेहेच आपण पाहतोय. त्यानंतर जाऊया षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी कोणता गोलंदाज गोलंदाजीवरती येतोय. यस डीजे
व्यासपीठावरती अनेक मान्यवरांचं आगमन झालं. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर एक लाडकं व्यक्तिमत्व ज्यांच्या कांद्यावरती आपण बघितलं तर चिपळूण मुस्लिम समाजाचे कार्याध्यक्ष आणि त्याचबरोबर अली पब्लिक स्कूलच्या निश्चित एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं बघितलं. ते सन्मान्य आदरणीय नाझीम अफवारे साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांचं शब्द सुमनानं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नाझीम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्याबरोबरच कालुस्ते गावातलं एक लाडकं व्यक्तिमत्व समाजकारण आहे, त्याचबरोबर राजकारणामध्ये एक मोठं नाव नूरबाई बिजले या ठिकाणी आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाजी वरती आपण पाहिलं तर कैफ सज्ज झालाय. हा देखील एक वेगवान गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. डॉट चेंडूने सुरुवात केली. षटक क्रमांक 2 पहिलं षटक टाकलं होतं श्रेयसने. बुरुंडीशी बिलॉंग करणारा आपण पाहतोय कैफ बुरुंडकर एक दर्जेदार वेगवान गोलंदाज आहे. ऑलराऊंडर आहे मित्रांनो. खेळ पाहिलाय पवन तलाव मैदानावरती. चांगली कामगिरी केली. CPL असेल, चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहिलं तर नक्कीच RPL मध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूंनी केली होती. इथे बघा फुलटॉस चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा पाहूया पंचांचा इशारा काय असेल. इथे मात्र बॅटमधून आलेली धावा आहे. क्रिकेटमध्ये बघा धावा कशा येतात त्याला महत्त्व नाही, परंतु धावा येणं परत गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे संघ अडचणीत सापडले त्याचं कारण म्हणजे सुरेख गोलंदाजी. एका बाजूने पहिल्या षटकात केवळ 3 धावा दिले तर श्रेयसने. तदनंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवताना बघा पॅव्हलिन एंडकडून गोलंदाजी करताना कैफ बुरुंडकर देखील सुंदर षटक टाकतोय. सलामीची जोडी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, परंतु गोलंदाजावरती कोणत्या प्रकारचा फरक नाही आहे. चांगली लाईन आणि चांगली लेंथ आपण पाहतो. क्षेत्ररक्षण नक्कीच डावखुऱ्या फलंदाजासाठी डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. उर्वरित सर्कलच्या आतमध्ये खेळाडूंना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक 2. कैफचा पुढचा चेंडू असेल. इथं मात्र हेलिकॉप्टर उडवलंय. पाहूया जात आहे लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येणार. चेंडू खाली सुरेख झेल टिपलाय. ओ हो हो, इथे मात्र काय झेल टिपलाय. गाणं देखील आपण पाहतोय डीजेच्या माध्यमातून. 2 फलंदाजापैकी एक टपकला. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय कैफ बुरुंडकरची. इथे ब्रेक थ्रू मिळवून दिलाय कैफने. मैदानामध्ये दाखल झालाय. बघा इथे मात्र मदन चांदेसाठी हे मैदान अत्यंत लाभदायी आहे. आतापर्यंत जेव्हा जेव्हा मदनने या मैदानावरती फलंदाजी केली, चांगल्या बॅटमधून त्याच्या धावा येताना पाहिल्या. खास करून CPL मध्ये आधी आठवते ती 58 धावांची विस्फोटक खेळी होती. सुरेख कामगिरी केली होती मदन चांदेने. इथे मात्र त्याच प्रकारची कामगिरी करावी लागेल. बघा संघ अडचणीत सापडलाय. संकटमोचक कामगिरी करावी लागेल. एक कॅप्टन इनिंग तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. डावखुरा देखील बॅटर आहे. संघ 4 धावांवरती एक फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 2 हा देखील डावखुरा मदन आक्रमक बॅटर खास करून सलामीसाठी येताना पाहिलंय, परंतु इथे 3ऱ्या क्रमांकासाठी. षटक क्रमांक 2 दिशा बदलून गोलंदाजी असेल. मदनला कैफ टू मदन असा एक बिग बॅटल. मदनच्या बॅटमधून निघालेला फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा रेखा पार. आर पार येतो. बिग आउटस्टँडिंग. आम्ही दिले व्यासपीठावरचे मान्यवरांना. पहिल्याच चेंडूवरती बिग षटकार. स्लॉट मधला चेंडू प्लॉटमध्ये फेकून दिलाय. दमदार सुरुवात आपण पाहतोय. मदन चांदे ऑन फायर. येस, धावसंख्या आपण पाहिली तर 10. संघ अडचणीत सापडला होता आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार. सुरेख बॅटिंग. कैफ टू मदन. नेक्स्ट बॉल डाऊन द विकेट. पुन्हा एकदा मदनच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा हवाई फायर. सिंधू सीमा रेखा पार. इथे बघा जो तो क्षेत्ररक्षक आपापल्या प्लेसवरती फिल्डिंग करत होता, कारण चांगली स्थिती होती.
आतापर्यंत केवळ 4 धावा होत्या षटक क्रमांक दुसरं चालू असताना, परंतु मिटिंग घ्यायला भाग पाडलं जातंय कोणासाठी, तर मदनने ज्या प्रकारे बॅक टू बॅक 2 षटकार मारले, सर्वजण एकत्र येतात, गोलंदाजाला कानमंत्र देत आहेत, परंतु मदन पाहूया षटकारांची हॅट्रिक होणार काय स्पर्धेतील. यस यस आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती ॲक्शन रिप्ले होता, तोच गोलंदाज तोच फलंदाज तशाच प्रकारचा चेंडू आणि तीच दिशा आणि तीच षटकार ऑट बॅटिंग. बघूया पुन्हा एकदा दिशा बदलून गोलंदाजी मदनसाठी. कैप टू मदन, नेक्स्ट बॉल, राऊंड विकेटचा मारा. इथे मात्र पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढला चेंडू, ट्रॅव्हल होतो दणदण करत सीमारेषेचा वेध घेताना चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, पाहूया कोण जिंकणार. अर्थात तो चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हरतोय, चौकार बसतोय, डीजे देखील वाजतोय. साठी बनलाय मदन चांदे, नो डाऊट डापुले 11 संघासाठी. जबरदस्त सुरुवात, पहिल्या षटकात केवळ 3 धावा. काही बोरुणकरचं स्वागत केलं चिपळूण नगरीमध्ये. षटकार चौकार 3 चेंडू फेलेच केलेत आतापर्यंत. मदन खेळतोय जवळजवळ या 16 धावसंख्येवरती जवळजवळ 500च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी आहे, तुफानी फलंदाजी आहे. मदन नावाची एक ओळख केली रत्नागिरी जिल्ह्यात, तोच मदन आपण पाहतोय मैदानामध्ये. आग ओतणारी फलंदाजी, आउटस्टँडिंग, ब्युटिफुल. धावसंख्या बघा 20 धावा फलकावरती, 3 चेंडूला फेस केले. षटकार चौकार आणि सेन्सेबल क्रिकेट बघा. रडारमधले चेंडू होते भिरकावून दिले, त्यानंतर आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला ठाऊक आहे पॉपलेचं षटक आहे. पॉईंटच्या डोक्यावरून एक नजाकत पाहायला मिळाली. ह्याला म्हणतात क्रिकेट, ह्याला म्हणतात सेन्सेबल क्रिकेट. मैदानाच्या चारी बाजूला फलंदाजी करणार हा मदन आपण पाहतोय. तदनंतर आपण जाऊया स्ट्राईकवर वैभव, गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले पुन्हा एकदा अरमान पलनाईक. षटक क्रमांक 3 क्षेत्ररक्षण अर्थात पांगवलं जाते. पावटल्याची 2 षटकं संपतायत अरमान. इथे आकूट टप्प्याचा चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, जिथे तिथे 1 धाव. आणि खरोखरच वैभवच्या बॅटमधून ही 1 धाव फार महत्त्वाची, कारण बघा ज्या प्रकारे मदनने 3 चेंडू पेस करताना धावा केल्यात 16, धावसंख्या 1 इथे मात्र मारते, धावसंख्या 21. 21 धावा फलकावरती षटक क्रमांक 3 5 षटकांच्या मॅचमध्ये. आणि खरोखरच जितका स्ट्राईक मदनला भेटेल तो संघासाठी फायद्याचा असेल, कारण मदनला क्रिकेटच्या पटलावरती शांत बसवणं फार एक मोठं समीकरण असेल गोलंदाजासाठी, कारण आक्रमक बॅटर आहे. क्रिकेटच्या पटलावरती सेहवागला आपण पाहिलंय आपण, रोहित शर्मा यांना, त्यांच्याकडे अनुक्रमे बॅटिंगमध्ये आपण पाहिलं आक्रमण आहे की आक्रमण, आणि त्याच प्रकारचा हा बॅटर आहे. मॅन इन फॉर्म देखील आहे, कमालीचा फॉर्ममध्ये. प्रत्येक स्पर्धेत बक्षिसांचा मानकरी होताना आपण पाहतोय. 15 गावशी बिलॉंग करणारा एक दर्जेदार टॅलेंट ऑलराऊंडर मदन चांदे ऑन फायर. इथे बघा, इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट पिच चेंडू होता, खेळायचा होता मिड विकेटच्या दिशेने, परंतु इथे मात्र अरमानने मात्र कमबॅक केले. कोणा एका गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक प्रभावी होतं, दुसऱ्या षटकात धावा आल्या जवळजवळ 17. नंतर मात्र पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. बघा काय जबरदस्त पहिल्या चेंडू होती सिंगल, आणि नंतर मात्र मदनला ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवले जातात. अरमानने पाहिलं होतं सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करताना की मदनच्या स्लॉटमध्ये चेंडू टाकले तर फ्लॉटमध्ये जावं लागतं. तदनंतर त्याने मात्र आकूट टप्प्याची गोलंदाजी केली, ऑफस्टम्पच्या बाहेर सुरेख गोलंदाजी, आउटस्विंग पाहायला मिळतात. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसलाय. बॅट का बाहेरी किनारा, विकेट कीपर का सहारा. धक्का क्रमांक 2 गडी बाद 21. डीजे नाही रे. का अरमान पालनायकने दाखवून दिलंय, अजूनही सोडूंगा तुझे, कारण ज्या प्रकारची यस मदन फलंदाजी करत होता. सुंदर इथं मात्र जे कोणाला जमलं नाही ते अरमानने करून दाखवलं. हा देखील एक दिग्गज, एक चांगला भरोशाचा गोलंदाज आहे. महत्त्वाच्या क्षणी कित्येक सामन्यामध्ये, कित्येक स्पर्धेमध्ये अरमानने चांगली गोलंदाजी केली. पवन तलावमध्ये मॅक्झिमम स्पर्धांमध्ये, म्हणजे RPL असेल, रत्नागिरी प्रीमियर लीग असेल, चिपळूण प्रीमियर लीग असेल किंवा कोणतीही स्पर्धा, इथे मात्र आपण या अरमानला खेळताना पाहिलं. चांगलं षटक आहे बघा. षटकात केवळ धावा दिले, 1-2 डॉट टाकलेत, एका फलंदाज देखील बाद केले, कमबॅक केलंय. वैभव उतेकर मैदानामध्ये दाखल 4थ्या क्रमांकासाठी. हा देखील एक आक्रमक बॅटर सज्ज झाला. अरमान, नेक्स्ट बॉल.
पुन्हा एकदा व्हेरिएशन बघा. इथे मात्र वैभव आल्यानंतर चेंडूला थोडंसं मागे ठेवलं. यष्टीरक्षकाचा वेध घेणार आणखीन एक डॉट चेंडू. काय कमबॅक केलंय अरमान पल्नाईकने. षटक क्रमांक 63 टाकताना केवळ एक धाव दिले. धावसंख्या 21 धावा. पुन्हा एकदा बिग फटका. नजर हटी, दुर्घटना घटी. यू मिस आय डेफिनेटली हिट. प्रभावी षटक संपतंय. फलंदाज बाद होतोय. तंबूत परत तो डीजेला संधी मिळते आणि नैनेश डीजे देखील वाचतोय. नक्कम मित्रमंडळ आयोजित आपण पाहतोय आमदार चषक 2025चा थरा दिवस दुसरा. मॅच नंबर देखील दुसरा. या मंडळासाठी अध्यक्ष म्हणून सचिन पाटेकर यांना आपण पाहतोय. प्रोजेक्ट चेअरमन बरकत पाते, तदनंतर संस्थापक मनोज जाधव असतील, तदनंतर मर्चंट नेव्ही ऑफिसर इम्रानभाई कोंडकर यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य, तदनंतर अल्ला यादव असतील, संदीप डागोष्टे, इम्रान खतीब व जहीर कुंडलिक, अनिकेत ओतारी, सचिन साडविलकर, राहुल कांबळी, मनाली जाधव, राष्ट्रवादी महिला क्षेत्र अध्यक्ष पूनम भोजने असतील, जफर कटमाले, विश्वनाथ कांबळी सर, अमित सुर्वे यांच्या सर्वांच्या एक सांघिक उपक्रमातून आपण पाहतोय आमदार चषक 2025चा थरार. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सिपचा सुरेख फटका. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेखा पार. चेंडू फरार. मिळत आहेत धाबा 4. ऐकूया पुन्हा एकदा डीजेचा थरार. बॉस रे. रोहितला आपण पाहतो नवीन बॅट्समन मैदानामध्ये. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर नेक्स्ट बॉल. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर श्रेयसला आपण पाहतोय. पहिल्या षटकात काय सुरुवात केली होती. केवळ आणि केवळ 3 धावा दिल्या होत्या. एका फलंदाजाला बाद केलं. तदनंतर चौथं षटक टाकण्यासाठी 5 षटकांच्या सामन्यामध्ये मित्रांनो आपण पाहिलं ना तर सर्वात भरवशाचा सव्वीस धावा फलकावरती डावातील चौथं षटक चालू असताना इथे मात्र सुरेख फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. एका धावेसाठी 27 धावा फलकावरती चौथं षटक चालू असताना क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झाले महाराष्ट्र राज्य कामगार सेना अध्यक्ष, तदनंतर आपण पाहिलं महाराष्ट्र राज्य गारमेंट सेवा अध्यक्ष विश्वनाथजी डांबरे साहेब यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आगमन झालंय. आमदार चषक 2025 मध्ये सर आपलं व्यासपीठावरती शब्दसुमराने हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. टॉप 10 इलेक्ट्रॉनिकचे मालक इम्रान नूर यांचं देखील आगमन झालंय. इथे बघा झेल होणार का. इथे मात्र सोपा झेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 यस डीजे. थँक्यू. या षटकात बघा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, तदनंतर सिंगल मग तदनंतर डॉट सिंगल आणि विकेट. धावसंख्या बघा चांगली गोलंदाजी आपण पाहतो. श्रेयसची केवळ 26 धावा. एकमेव षटक होतं ज्याच्यामध्ये 17 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मदनने आक्रमण केलं होतं. षटकार चौकार. त्यानंतर काय कमालीचं तिसरं षटक आपण पाहिलं तर अमर पलनाईकने
दोन फलंदाजांना बाद देताना केवळ एक धाव दिली, कमबॅक केलं आणि श्रेयस मात्र त्याच्यावरती कळत चढवतोय. सुरेख षटक, षटक क्रमांक 14. इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी. यस, आपण हाय हॅलो करत चेंडू चाललाय हॅलो. रक्षकाचा वेध चेक. घेणारा. षटक क्रमांक 14 आपण पाहतोय. दापोली 11 विरुद्ध दिनेश 11 वावे. गोलंदाजांनी या सामन्यात सुरेख गोलंदाजी केली. मदन चांदेचे 2 षटकार, एक चौकार. अपवाद वगळला तर अप्रतिम गोलंदाजी. सज्ज झालाय पुन्हा एकदा श्रेयस. प्रणव साठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एसटी रक्षक आणि गोलंदाज डॉट चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 14 देखील संपतंय. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिलं तर 4 गडी बाद 26. येणाऱ्या षटकात काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आमदार चषक 2025चा थरार. तोपर्यंत ऐकूया नैनेश डीजेचा थरार. आपल्या षटकात देखील श्रेयसने 3 धावा देताना एका फलंदाजाला बाद केलं. षटक क्रमांक 4 मध्ये देखील 5 धावा देताना एका फलंदाजाला बाद केलं. म्हणजे त्याची गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं तर 2 षटकं टाकली, 8 धावा दिल्या, 8 आणि लावले प्रतिस्पर्धी संघाची वाट. 2 फलंदाजांना देखील तंबूची वाट दाखवली. त्यानंतर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी अरमानने सुरेख गोलंदाजी केली. त्या षटकात 2 फलंदाजांना बाद केलं, धावा दिल्या केवळ 1. आणि अशा प्रकारे शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बंड्या मोरे, दापोलीतील एक सिनियर खेळाडू आहे मित्रांनो. आणि बघा शेवटचे षटक कोणाचे. शेवटचे षटक आणि पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणं म्हणजे फार कौशल्य असतं. मर्यादित षटकात बंड्या मोरेकडे अनुभव आहे. हो, इथे बघा नजरहाटी, दुर्घटनाघटी, धक्का क्रमांक 5, 5 गडी बाद धावसंख्या. केवळ आणि केवळ आपण पाहतोय तो 26 धावा. संघ अडचणीत सापडलाय, फलंदाज बाद झालाय, तंबूत परतलाय आणि नैनेश डीजे देखील वाजलाय. यस, आपण पाहिलं 26 धावांवरती गाडी थांबले, लगाम लावलाय, ब्रेक लावलाय. जवळजवळ बघा 5 चेंडूपूर्वी 1 धावा आली होती. तदनंतर मात्र विकेट, डॉट 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 विकेट, असं हे समीकरण. त्याचं कारण म्हणजे सुरेख गोलंदाजी. दापोलीकरांचं मी सांगितलं होतं, कौतुक केलं होतं. चिपळूणच्या मैदानावरती सर्व दापोली 11 संघ खूप वर्षानंतर दाखल झाला आहे. आणि बघा हे सर्व खेळाडूंना विविध स्पर्धेत प्रत्येक ठिकाणी आयकॉन म्हणून खेळत असतात, परंतु एकत्र आल्यानंतर काय कामगिरी आहे. म्हटलं जातं एकीचं बळ मिळतं फळ. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अमयच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, सुरेख झेल टिपलाय, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 6. यस, तू चल मैं आया, डीजे. यस, आपण पाहिलं तर इथे मात्र 6 फलंदाज बाद झाले 26 धावांवरती. आणि बघा 26 धावांवरती जवळजवळ 8 चेंडू आतापर्यंत झालेत, ज्याच्यामध्ये 2 विकेट बाद झालेत आणि 6 चेंडू डॉट देखील आले. तर काय कमबॅक केले गोलंदाजाने. बंड्या मोरेचं खास करून कौतुक करावं लागेल. शेवटच्या षटकात बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केले. हॅट्रिक ऑन आहे. कालच्या सत्रात देखील हॅट्रिक आपण पाहिली होती. पाहूयात इतिहास घडणार का. काल इतिहास घडवला होता एका गोलंदाजाने, तो मात्र रेकॉर्ड मोडला जाणार का पाहूया. हो, इथं मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लीगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते एका धावेसाठी. धावसंख्या खूप वेळाने आपण पाहिलं तर 27 धावा फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं आणि अंतिम षटक चालू असताना.
आतापर्यंत बघा 6 फलंदाज बाद झालेत. ह्या 26 धावांमध्ये मदनच्या 16 धावा जर वगळल्या तर काय गोलंदाजी केली. 16 धावा म्हणजे 3 चेंडूवरती 16 धावात आल्यात आणि उर्वरित षटकांचा आपण विचार केला तर केवळ आणि केवळ 10 धावा आल्यात. तर चांगली गोलंदाजी सर्वच गोलंदाजांनी. म्हणून तर म्हटलं जातं एकीजवळ मित्रफळ सांघिक कामगिरी सुरेख आहे, चांगलं फळ देखील मिळतंय. इथे मात्र पुन्हा एकदा बघा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्टेकेंडला फेक बंड्या मोरेने दाखवून दिले. अनुभव देखील काय असतो म्हणतात ना, ओल्ड इज गोल्ड. 28 धावा फलकावरती. शेवटचे आणि अंतिम षटक काय बघा. क्रीडा रसिकांची देखील दुपारच्या सत्रात हळूहळू गर्दी देखील वाढली. दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आपण पाहतोय, कारण दर्दी क्रीडा रसिकांना काय हवं असतं क्रिकेटमध्ये, षटकार चौकार हाय स्कोरिंग मॅचेस, परंतु इथे थोडीशी लो स्कोरिंग मॅचेस. इथे मात्र मोठा फटका. चेंडू जातो सीमारेखा पार आर पार. अक्षयच्या बॅटमधून येतोय आउट ऑफ द पार्क. मस्ट निडेड बिग षटकार. हे देखील महत्त्वाचं आहे, कारण कालच्या सत्रात एक सामना बरोबरीत सुटला होता. जेव्हा सर्व संघांचे समान गुण असतात तेव्हा मात्र नेट रन रेटचा वापर केला जातो. बंड्याच्या गोलंदाजी होती. सुरेख षटकार आला तो अक्षय हा देखील आक्रमक बॅटर. लास्ट बॉल 1 to go. या षटकातील शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा अक्षयच्या बॅटमधून निघालेला फटका. काय क्षेत्रक्षण. अमय पालकरला आपण पाहतोय, एक दिग्गज खेळाडू डावखोरा बॅटर. कित्येक वर्ष अमयला या मैदानावरती खेळताना पाहिलंय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. तशा प्रकारे शेवटच्या बॉलवरती देखील 2 धावा. षटक क्रमांक 5 देखील संपतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे. इथे मात्र 36 धावा, सर्वात लो स्कोरिंग मॅचच्या स्पर्धेतला. पाहूयात धावांचा पाठलाग करताना काय घडणार. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. टॉससाठी या. TWJ डॉमिनेटर्स गुहागर आणि असद 11 टॉस कबॉससाठी समालोचन कक्षाच्या दिशेने या प्लीज. हरिअप. येणाऱ्या 5 षटकांमध्ये काय घडते सांगण्यासाठी येतात आणखीन एक हिंदी मराठीचा बुलंद आवाज. रत्नागिरीची आन बानशान ओ टू सिद्दीक मेमन. हार्दिक स्वागत आहे. श्री शेखर सर निकम मित्रमंडळ चिपळूण आयोजित आमदार शेखर सर चषक 2025 पहिलं वर्ष आणि याच्यातच सर्व आणि याचा आम्हाला गर्व. आम्हा चिपळूणकरांची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आहे, लाख मुलाची स्पर्धा आहे. पवन तलावचं ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानामध्ये एक मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची आमदार साहेब दमदार आणि शानदार आमदार, त्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आणि सातत्याने आपण त्यांचे कार्य बघितले. त्यांच्या कार्याला सलाम आहे. लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या हृदयावरती राज करणारं व्यक्तिमत्व म्हणजे दमदार आमदार शेखर सर निकम साहेब. त्यांच्या कार्याची गौरव करणारी ही स्पर्धा, मानाची, अभिमानाची, लाख मोलाची, अभिमान स्वाभिमान गाजवणारी स्पर्धा. एक चांगलं आयोजन तुम्हाला बघायला मिळतोय, एक चांगलं नियोजन तुम्हाला बघायला मिळतोय. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन. चालू असलेला मॅच तुमच्या भेटीला आपण बघितलं तर एका बाजूला दिनेश 11 भावे ज्याने प्रथम बॅटिंग केले. दापोली 11 संघाने टॉस विजय झाले. टॉस विजय झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षकाने तर निर्णय घेतला आणि समोरच्या संघाला 5 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 35 धावांवरती थांबवलंय. 36 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलंय. सलामीवीर मैदानामध्ये 36 धावांचा पाठलाग करण्याकरिता सध्याच्या घडीमध्ये यंगस्टर खेळाडूमध्ये खाली आहे की माहिती आहे. पेच पण घेऊन गेला इकडनं.
काय बडबड करते सत्कार घे पेज दे मी बोलतो इकडे दे इकडे पेज व्यासपीठावरती अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता अनेक मान्यवर या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरता त्यांचं आगमन झालंय. अनेक मान्यवर या स्पर्धेची पाहणी करण्याकरता व्यासपीठावरती आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याने वेळेत वेळ काढून इथपर्यंत आज या स्पर्धेला सदिच्छा भेटले त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो श्री शेखर निकम मित्रमंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय आमदार चषक 2025 पर्व पहिलं डे 2 मॅच नंबर देखील दुसरा आपण पाहतोय. स्पर्धेसाठी मंचावरती मान्यवर देखील उपस्थित आहेत ज्यांचं मंचावरती आगमन झालंय. महाराष्ट्र राज्य कामगार सेना अध्यक्ष त्यानंतर महाराष्ट्र राज्य गारमेंट सेवा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विश्वनाथजी डांबरे साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय. आणि आमच्या या अर्थात शेखर निकम मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं यथोचित सन्मान देखील केला जाईल. या स्पर्धेचं टायटल आपण पाहतो शेखर दमदार आमदार शेखर निकम मित्रमंडळ यांच्या आयोजनाखाली एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कामगार सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गारमेंट सेवा अध्यक्ष विश्वनाथजी डांबरे सरांचं इथे यथोचित सन्मान केला जातोय. भाई अफवारे कार्याध्यक्ष मुस्लिम समाजाचे आपण पाहतोय त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जाईल. नाझिमभाई अफवारे शेखर निकम मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्त्यांना विनंती येतो आपण सर्वांच्या शुभ हस्ते नाझिमभाई अफवारे सन्माननीय आदरणीय नाझिमभाई अफवारे यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर आणखीन एक मान्यवर व्यासपीठावरती जोडले जात आहेत सामाजिक कार्यकर्ते. यस आपण म्हणतो आमचे जवळचे मित्र नईमबाई तांबे हे देखील मंचावरती आहेत. नईमबाई तांबे यांचा देखील सन्मान केला जाईल. नाझिमभाई अफवारे यांचा सन्मान झाल्यानंतर पुढचा सन्मान असेल नईमबाई तांबे. अमीनभाई परकार देखील मंचावरती आहेत. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. अमीनभाई परकार. यस ओ टू सिद्दीक ऑन साइड की तरफ एक अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच टाइमिंग अच्छा है गेंद बॉर्डर की तरफ जाते हुए छोटा तीर वार करे गंभीर गेंद बॉर्डर के बाहर जाते हुए शानदार स्ट्रोक चिरन स्कोर कार्ड अब जाकर 16 रन अतिथि कक्ष में आप अतिथियों का सम्मान देख रहे हो. मंच के ऊपर कई अतिथि आए उनका स्वागत किया जा रहा है सम्मान किया जा रहा है और आपके स्क्रीन के ऊपर आप देख रहे हो अमीन भाई परकार. ये अच्छी गेंद थी बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेलते हुए डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है. प्रणव गेंद के पीछे दौड़ रहे शानदार फील्डिंग है. 2 रन मुकम्मल के तीसरे के लिए वापस आते हुए विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे हैं. दोनों बल्लेबाज विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए प्रारंभिक बैटर मैदान के अंदर अमय पालकर और उसामा दुस्ते ये प्रारंभिक बल्लेबाज है. उसामा यंगस्टर के अंदर इनका भी नाम है. दूसरी तरफ अमय जो खिलाड़ी है वो अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर कार्ड 19 रन 5 गेंदों का खेल समाप्त है. जीतने के लिए कुल मिलाकर 37 का लक्ष्य है. नागेश प्रारंभिक ईश्वर के क्रिकेट सुमित माफ करना गेंदबाजी करने के लिए आए हैं और पहला ओवर
फिलहाल जब तक कर रहे थे और उस ओवर के अंदर अच्छी बल्लेबाजों द्वारा स्कोर कार्ड 19 रनों पर रुका हुआ है। पहला ओवर का खेल समाप्त है। बैलेंस में अब जाकर केवल 17 रन बचे हुए हैं। ये मुकाबला एक तरफा होने की संभावना बहुत ज्यादा है। पहले ओवर में बल्लेबाजों के लिए फ्लाइंग स्टार्ट मिला। दापोली 11 की टीम मैदान के अंदर अच्छी बल्लेबाजी कर रही है और छोटा टार्गेट है, छोटा एक बार में जो टारगेट है ना वो छोटा है, उसका पीछा करते हुए स्टार्ट अच्छा मिला है। 19 रनों वाला स्टार्ट। कहीं मत जाइए, बने रहिए इस टूर्नामेंट के अंदर। एक छोटा सा ब्रेक, एक गाने के साथ वापस आएंगे। चर्चा जारी है, गुफ्तगू जारी है। त्याच्यानंतर मॅच टॉस करण्याकरिता TWJ डॉमिनेटर गोवाकर आणि असद 11 मुख्य व्यासपीठासमोर या प्लीज. असद 11 कॅप्टन मुख्य व्यासपीठासमोर या आणि TWJ डॉमिनेटर कॅप्टन चला प्लीज. पुढील या ठिकाणी सन्मान मंचवरती केलं जाईल. चिपळूण तालुक्यामध्ये आपण बघितलं तर भव्य दिवस दालन टॉप 10 इलेक्ट्रॉनिकचे मालक व्यासपीठावरती आलेत. इम्रानभाई नूर यांचा सन्मान, यांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या माध्यमातून केलं जातोय. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. मिड विकेटला या ठिकाणी खेळलाय चेंडूला. हाफ ट्रॅकर बॉल आहे, त्याला ओळखलाय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. उत्तुंग खणखणीत सनसणीत दणदणीत षटकार. षटकार. हा बॉल टप्पा पडले तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर गेलाय. पंचाचा सिग्नल वाईड बॉल. अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा सन्मान देखील केला जातोय. टॉप 10 इलेक्ट्रिक अँड मोबाईलचे मालक सन्मान्य आदरणीय या ठिकाणी आपण बघितलं तर इम्रानभाई नूर या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील स्वागत, त्यांचं सन्मान या ठिकाणी पार पडलं गेलं. मैदानामध्ये मॅच दापोली 11 आणि दिनेश 11 वाबे. त्याचबरोबर पुढील सन्मान व्यासपीठावरती या ठिकाणी पार पडले जाईल. अजून एक लाडकं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहेत. राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये एक अग्रेसिव्ह नेतृत्व कालुस्त गावातले नूरबाई बिजले यांचं स्वागत, यांचं सन्मान मंचावरती पार पडले जाणार आहे. आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय नूरबाई बिजले साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचं स्वागत व्यासपीठावरती पार पडायचंय. अनेक मान्यवर या ठिकाणी आलेत, आपलं वेल काढून इथपर्यंत आले, त्यांचं स्वागत केलं जातोय, त्यांचा सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं. अकूट टप्प्यात चेंडू पडल्यानंतर थोडंसं उचली घेणार चेंडू पंचाने या ठिकाणी वाईट बॉल घोषित केलाय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वरती जास्त गेलाय चेंडू, तर पंचाने वाईट बॉल घोषित केलाय आणि 1 बाउंडचा सिग्नल देखील दिलाय. मदन चांदे गोलंदाजी करतोय. धावपलकावरती धावा आहे ते 28 धावा बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये या मॅचमध्ये विजय मिळवायचा आहे. तर 36 धावा 37 धावांची गरज आहे. 9 बॉलचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून आलाय. ओव्हर स्टेपचा मला वाटतं 9 दिलाय पंचाने. या ठिकाणी कुठेतरी चूक केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. मदन चांदे दिनेश 11 वावे संघाच्या माध्यमातून आलाय आणि त्याच्या माध्यमातून चूक केली जाते आणि चुकीला माफी नाहीये. या मॅचमध्ये पहिले धावा कमी काढलेत आणि त्याच्यानंतर कुठेतरी चूक करतायत. TWJ डॉमिनेटर्स फर्स्ट अँड लास्ट कॉल. टॉस करण्याकरता आहे. ऑन साईडला एक चांगला फटका मैदानामध्ये आलाय. बहुतेक या बॉलवरती पंचांचा इशारा घेईल 6 धावांचा. एक जबरदस्त स्ट्रोक बॅट्समॅन अमय पालकरच्या बॅटमधनं. उत्तुंग खणखणीत सनसणीत दणदणीत हा लय षटकार. धावपलकावरती धावा आहेत ते 36 धावा. दुसरं षटक चालू आहे. 1 धावांची गरज या मॅचला विजय मिळवायचा तर दापोली 11 संघाला. चेंडू चांगला आहे, मागे खेळत आहे. डीप फाइंडिंगला क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याचा फायदा होईल बॅट्समॅनला. 1 बाउंड चेंडू सीमा पार जाणार आहे. चौकार आलाय. अशा पद्धतीनं या मॅचला दापोली 11 विजय निश्चित केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. सलामीच्या जोडीनं 2 षटकामध्ये या ठिकाणी मॅचचा रिझल्ट लावलाय आणि दापोली 11 संघ या मॅचमध्ये विजय होतो. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.